आज आपण बघूयात या मोकळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसून सूर्यप्रकाशाचे महत्त्व काय। तर सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा पोषण करता आहे। तो वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी या दोन्हींचंही पोषण करतो। म्हणून सूर्याला प्रत्येक संस्कृतीमध्ये देवाची उपमा दिलेली आहे। जसं की आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये त्याला सूर्यनारायण म्हटलं गेलेलं आहे। सूर्यनारायणाची एक स्पेशल उपासना पद्धती आहे। आपण त्या गोष्टीमध्ये न पडता आपण डायरेक्ट त्याची सायंटिफिक आणि आपल्या आरोग्याला काय फायदे होतात त्याविषयी जाणून घेऊयात। तर सूर्यप्रकाशामध्ये बसल्यानंतर सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे आपल्या हाडांना डी जीवनसत्व मिळते, कॅल्शियम ऑब्झर्व करण्याची प्रोसेस आपल्या शरीरामध्ये होते। त्यामुळे आपले हाडं हे मजबूत होऊ शकतात सूर्यप्रकाशामध्ये। आणखी सूर्यप्रकाशाचे फायदे काय, जर आपण सूर्यप्रकाशामध्ये जर का जास्तीत जास्त वेळ घालवला, जास्तीत जास्त वेळ म्हणजे सकाळचा वेळ जर घालवला तर आपल्याला रात्री चांगल्या प्रकारची झोप लागते। आणि जर रात्री जर चांगल्या प्रकारे झोप जर लागली तर ज्या लोकांना सकाळी न उठण्याचा प्रॉब्लेम आहे, जास्त आळस येतो, त्यांच्या शरीरामध्ये उत्साह राहत नाही, त्या लोकांना वेळेवरती जाग येते। कारण की जी आपली बायोलॉजिकल घडी असते ती व्यवस्थित काम करायला सुरुवात करते। कारण की जी संपूर्ण जी सृष्टी आहे ती सूर्याशी कनेक्ट आहे। आपलं जे सूर्य आणि चंद्र हे जे ब्रह्मांडामध्ये फिरतात त्यानुसार आपला कॅलेंडर बनलेला आहे, त्यानुसार आपले तिथी वार पंचांग म्हणलेले आहे। त्यामुळे या गोष्टीनुसार जर आपण जर जीवन जर जगायला जर सुरुवात केली तर आपला जास्त डॉक्टरांशी संबंध येणार नाही। जेव्हा आपण काहीतरी अव्यवस्थित करतो, जेव्हा कुठेतरी आपलं जे संतुलन बिघडतं तेव्हा आपल्याला औषधी आणि डॉक्टरांची गरज पडत असते। परंतु आपण जर सूर्यनारायणाकडे डॉक्टर म्हणून जर बघितलं, किंवा आपला एक मंत्र आहे की आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजस तेशांच जायते। जो सूर्यनारायणाची उपासना करतो किंवा सूर्यकिरणामध्ये जो व्यायाम किंवा साधना वगैरे करतो त्यांना आयुष्य प्राप्त होते, त्यांना प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्राप्त होते, विवेक प्राप्त होतो, वीर्य म्हणजे तो पराक्रमी होतो, आणि बलम वीर्यम तेजस तेशांच जायते, त्याच्या आयुष्यामध्ये तेज येते। तो प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाईल तिथे तिथे तो अग्रेसर होऊ शकतो, पुढे येऊ शकतो। त्यामुळे सूर्याचा जो आणि सूर्यामुळे जर आपण जर सूर्यप्रकाशामध्ये जर का व्यायाम जर करत जर असेल तर आपल्याला लवकर घाम येतो। व्यायामाचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की आपल्याला घाम आला पाहिजे आणि त्या घामाद्वारे आपल्या शरीरातील जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर पडले पाहिजेत। म्हणून सूर्यप्रकाश हा जो सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामध्ये आपण योग प्राणायाम किंवा छोटा मोठा सूर्यनमस्कारासारखे जर का व्यायाम जर का केले तर आपल्याला लवकरात लवकर घाम येऊन आपल्या त्वचेवरील जे बॅक्टेरिया आहेत जे आपल्या शरीराकरता आवश्यक आहेत ते शरीरावरती तसेच राहतात, आणि जे बॅड बॅक्टेरिया आहेत जे आपल्या शरीराचा नाश करतात किंवा आपल्या त्वचा विकारासारखे किंवा आपली इम्युनिटी पॉवर डाऊन करणारे असे जे बॅक्टेरिया आहेत त्यांचा या सूर्यप्रकाशामध्ये नाश होतो, आणि शरीराकरता जे जे आवश्यक आहे ते सर्व या वाढत जाते। ज्या लोकांना बीपीचा शुगरचा त्रास आहे, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, ज्यांच्या धमन्या ह्या लहान लहान झालेल्या आहेत, व्यवस्थित रक्तप्रवाह हृदयाला पोहोचत नाही, त्या लोकांनी जर सूर्यप्रकाशामध्ये वॉकिंग केलं, सूर्यप्रकाशामध्ये प्राणायाम केले, व्यायाम वगैरे केला तर ते सगळे जे टॉक्झिन्स आहेत ते घामाद्वारे बाहेर जातील, त्या लोकांना हलकं वाटेल। आणि त्यांच्या ज्या लोकांना डिप्रेशनमध्ये राहतात, मेंदूवरती काहीतरी टेन्शन आहे, ताण तणाव आहे, ते लोक जर का सूर्यप्रकाशामध्ये जर का नियमित जर बसत असतील, बसल्यापेक्षा मला तर वाटेल तुम्ही सूर्यनमस्कार केले पाहिजेत, प्राणायाम केला पाहिजेत। माणूस तर असं जर शांत जर एरवी तरी बसतच आहे, जर त्यांनी जर ह्या गोष्टी जर ॲड जर का केल्या, जे आपलं जे लक्ष बाहेर बाहेर भटकत आहे ते जर पूर्ण जर आपण या शरीरावरती आणलं, आपल्या श्वासांवरती आणलं, प्राणायाम करत राहिले तर तुमच्या डोक्यावरती ताणतणावसुद्धा कमी होईल। कोणी डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे, नवीन नवीन विचार सुचत नाही आहेत, कोंदट ठिकाणी राहता, त्यामुळे असं वाटत आहे की मी खूप खूप बिमार झालेला आहे, त्या लोकांनी जर सूर्यप्रकाशामध्ये जर का बसलं तर त्यांच्या बऱ्याचशा समस्या ह्या सहज निघून जातील, आणि ज्या लोकांना ह्या समस्या आहेत त्यांनाच त्या गेलेल्या कळतील। जे लोक खरोखरच निरोगी आहेत त्या लोकांना तर आरोग्याचं महत्त्व माहीतच नाही। जे लोक बिमार पडले त्या लोकांना कळतं की निरोगी असणं म्हणजे किती मोठा हा देवाचा आपल्यावरती आशीर्वाद आहे। सूर्यप्रकाशात बसल्यामुळे आपण निसर्गाशी डायरेक्ट कनेक्ट होतो।
कारण की सूर्याचा जो प्रकाश आपल्या डायरेक्ट शरीरावरती पडतो, त्यासाठी आपल्याला कमीत कमी कपडे घालून आपल्या छतावरती किंवा कुठेही अशा ठिकाणी की जिथे आपल्याला कोणी बघू शकणार नाही, आपल्याला काहीतरी वावगं वाटणार नाही, अशा ठिकाणी आपण सूर्यप्रकाशामध्ये बसलं पाहिजे. आणि सूर्यप्रकाशामध्ये बसत असताना महत्त्वाचा विषय, आपण घरून येताना एक ग्लास त्यापेक्षा जास्त पाणी पिऊन यावे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला घाम जर आला तर आपल्याला चक्कर वगैरे येणार नाही. आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी ही व्यवस्थित राहील. आणि सूर्यप्रकाशामध्ये बसत असताना नियम असा आहे की शक्यतोवर आपण हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, ज्या काळामध्ये सूर्याचं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा ज्या वेळेमध्ये सूर्याचं ऊन हे कोवळं आहे त्या वेळेमध्ये बसलं पाहिजे. आपल्या भारतीय लोकांनी जास्त गोरेपणाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, कारण की आपण काळेसुद्धा नाही आणि गोरेसुद्धा नाही, आपण सावळे आहोत. त्यामुळे उन्हामध्ये गेल्यानंतर आम्ही काळे पडतो, सौंदर्य जातं, असा मुळीच विषय नसतो. सौंदर्याची व्याख्या अशी आहे की स्त्रियांचं सौंदर्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य आहे हा स्त्रीचा दागिना आहे, तेच त्यांचं सौंदर्य आहे. आणि पुरुषांचं जे सौंदर्य आहे ते म्हणजे त्यांचा पराक्रम, ते निरोगी किती आहेत, त्यांच्यामध्ये शक्ती किती आहे आणि ते आपापल्या क्षेत्रामध्ये पराक्रम किती गाजू शकतात, हा त्यांचं सौंदर्य असतं. आणि ते सौंदर्य तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि पराक्रम देणारा हा सूर्य आहे. त्यामुळे सूर्याचा जास्तीत जास्त आपण उपयोग घेतला पाहिजे. सूर्याकडून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की चरय वेती चरय वेती. सूर्य हा सतत चालत राहतो, तो कोणासाठी थांबत नाही, रुकत नाही, त्याची वेळ हुकवत नाही. योग्य वेळी आपल्यापासून कोणाला फायदा असो तोटा असो त्याचं येण्याचं जाण्याचं काम आहे. ते सुद्धा आपण सूर्याकडून तटस्थपणा आणि टाईम मॅनेजमेंट शिकलं पाहिजेत. असं सूर्यपुराण खूप मोठं आहे, आपल्याला जितकं सांगितलं तेवढं कमीच आहे. पण तूर्तास आपण सूर्याच्या या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या दिवसातले कमीत कमी 10 मिनटं तरी तुमच्या छतावर बसून सूर्यनारायणाचा आनंद घेतला पाहिजेत. किंवा जर 10 मिनटं जर मिळत जर नसतील तर ज्याही दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्यावेळेस असे कमीत कमी कपडे घालून आपल्या छतावरती बसा आणि चांगल्या प्रकारे त्या सूर्यनारायणाच्या छत्रछायेखाली तुम्ही व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळो आणि ते प्राप्त करण्याची बुद्धी तुमच्यात असो, एवढीच मी सूर्यनारायणाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.